खरंच खूप छान वाटतंय. पहिले मी नमस्कार करून घेते, कारण मला एवढ्या एक्साइटमेंटमध्ये काय बोलू असं झालंय. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. आज गणेशपूरमध्ये मी सर्वांचं, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायतीतील सदस्य, त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि इथे जमलेले सर्व शिक्षक वृंद, आज तुमच्याकडे बघून मला असं वाटू लागलं की मी एक शिक्षिका होते. आता मी वेगळ्या क्षेत्रात आलेली आहे. पण खरंच मला खूप चांगलं वाटलं आज सर्व शिक्षकांना पण बघून. त्यामुळे त्यांना वेळेवर निघावं लागलं. तर त्यांना खरंच खूप इच्छा होती येण्याची. तर आम्ही नंतर दोघं पुन्हा येऊ तुम्हाला सर्वांना भेटायला. तर मला एक बोलायचं होतं की जो तुम्ही आज सत्कार ठेवलेला आहे, मी पंचायत समिती कन्नडमध्ये सभापती पदावरती माझी निवड झाली. पण ही निवड ही माझी फक्त एकट्याची नसून ही आपल्या सर्व गावातील सर्व नागरिकांसोबत, मी काय म्हणते, हे सर्व एक पद माझं एकटीचं नाही तर आपल्या सर्वांचं आहे. आणि हे पद आपल्याला एवढं सांगू इच्छिते की मी जे काही तुमच्या काही गोष्टी आहे विकासाच्या, तर मी हे सगळ्या करून घेईल आणि तुम्हाला कन्नडपर्यंत पण यायची गरज नाही पडणार. मी कार्यालय प्रत्येक ठिकाणी अवेलेबल करून घेणार आहे. आता म्हणजे माझे सध्या तेच काम चालू झालेले आहेत की तुम्हाला माझ्यापर्यंत सुद्धा येण्याची गरज नाही पडणार. सगळ्या ज्या योजना वगैरे आहेत त्या सर्व आपल्याला आपल्या जवळच येणार आहे. आपल्याला दुसरीकडे जाण्याची गरज नाही पडणार. तसं मी घुगे साहेबांकडून म्हणजे माझ्या पतीकडनं शब्द घेतलेला आहे की मी माझ्या कन्नडच्या लोकांसाठी जरा जास्तच मागणार आहे आणि ते मी आपल्यासाठी सगळ्यांसाठी घेणार आहे. तरी पण एकदा तुम्ही मला जे बोलवलं, आज माझा सत्कार केला, त्याच्याबद्दल मी खरंच मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.